हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली आपल्यासोबत सविनय सागर देत आहोत नृत्याची बिजली शृंगारी गवळण नृत्याची बिजली शृंगारी गवळण स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंभा आणि आजच्या कलियुगातील नृत्य सम्राटींना एक पाऊल मागे हो म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुगऱ्याच्या बोलावर नृत्याची बिजली शृंगारी गवळण पाहतच रहा शृंगारी गवळण Thank you.
या बाजूची जिथं काही नाही काही नका मांगोळी जातो त्यांचा बळी कशा त्यांना ढाक द्यायला आहे का पण माझी कशाला पाहिजे वाली अंग्रेज आपणच म्हणजे जनता जनार्दन सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार बरोबर आहे तुझं पण आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय प्रेक्षक वर्ग पण असणार आहे आपल्या सोबत अशा नर्तमाला घेतायला हो हात ना आई ग थोडीशी लक्षात भरली बघ आता काय झालं आताच्या बाजूला लक्षाला कोणतं कार्य लागत नाही बरोबर आहे तुझं पहिली माणसं कशी जर दाखवत होते सगळीच माणसं 100 वर्षाच्या पुढे लागायची वैभवच्या उठण्यासाठी त्याच्या आधीची ती हातात काढली हो ग आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच बघ हो ग परिस्थिती थोडीशी बदलते लोक दिवसाला पसंत करतात रात्रीच्या बाबतीसाठी लोक तरसतात नास्ती विकत घेतात पहिल्यासाठी शेती करू लागले तर जर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल हो नक्कीच एवढे तरी सशी वाट हुशार आहे पण आता आपल्याला बाजारात जायचंय अगं हो पण याची उलट पोचलो आणि कशी मला तर मुळीच माहिती नाही बघ आता काय करायचं आता काय ते शेरड्या मावशीला बोलावं लागणार काय ते पडतंय मावशी हो हो ते राजे मार्के मावशीला मारते बघ मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी कोण ग अगं मावशी राधा राधा हो मावशी तुला सकाळी सकाळी बोलायला अगं मावशी येते ना बाजाराला बाजाराला जायचंय हो मावशी मग आले ना हा मावशी ये पटकन
कमी झाली गरम होत आहे गरम होत आहे माझ्यावर माझं पिल्लू माझं सोनू हे मावशी एवढं पडून तोंडाला मुंग्या येतील की तू कोण एवढी आली माझ्या तोंडाला मुंग्या आणल्या मी तशी मी आहे अजून तर मी ताट तशी मी आहे अजून तर मी ताट माझं वय झालं नाही अजून साठ परत जर पोलीस दिली तर लक्षात झाले एवढ्या गडबडीने कशाला मला बोलवलं आम्ही सात साठ करू बकरीच्या भागात झालंय म्हटलं ऐकतो ना ठीक आहे जर माझ्यासोबत बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्यांनी मान्य करावे लागतील आले ना मंजुरी आली वटणीवर अरे कोण आपलं बाजाराला जायचं ते खरं ऐकलं जे नेसलंय ते दिसतंय मलाही आम्ही यांनाही दिसतंय ना एवढे प्रेक्षक आहेत पण आवाज येत त्याच्याशिवाय तुमच्या माळाची आरोळी कशी बरं देऊ अरे राधाबाई काय घेतलंय काय बाजाराला हो सांग सांग सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने आता यमुनेच्या तीराला पाणीच नाही ना सांग सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने गडबड केली या बायाने वापरे माठ भरले बघ गायाने म्हणजे सही आणलंय बघा मावशी जास्त पातळ नाही ना दिवय बरं हो माग कुठलं माझ्या नशिबात आले तुम्हाला सांगते जरा लांब होते का ही माझी तुझा काय ना पहिलं लग्न झालंय बरं का पण एवढी वात्रट आहे ना एवढी वात्रट आहे ना म्हणून मी स्वतः हिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि मुख्य कारण म्हणजे तिच्या बोलण्यासाठी नाही आताच्या मुलींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील बरोबर आहे की नाही म्हणजे सगळ्या मुलींच्या नसतात ते आहेत का पण काही काही मुलींच्या असतात बरोबर आहे की नाही मामा साहेब आता तुम्ही माझ्यापेक्षा 4 पावसे 10 पावसे जास्त माहिती बरोबर ना माहिती आहे का तुम्ही सांगते नाही का अट क्रमांक 1 अट क्रमांक 1 खराब दबड आहे का म्हणजे तुम्हाला माहितीच नाही अहो दादा महेंद्र दादा जग किती पुढे गेले आणि तुम्ही अजून इथे म्हणजे दबड म्हणजे आम्हाला माहिती ते बघा असतायत दबड म्हणजे घरात म्हातारी आहे का आहे ना बरोबर आहे पटलं अट क्रमांक 2 मुलग्याला सरकारी नोकरी आहे काय काय पण नाही ही अट आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे अगदी ह्याला पण सगळ्यांना माहिती असेल मुलाचं स्वतःचं मुंबई घर आहे का आहे ना बरोबर आहे ना मावशीची ती कधी बोलतच नाही तर ह्या अशा अटी आहेत पण ह्या माझ्या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाही हिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे तुझं काय म्हणणं माहितीये का जर नवरा नेटका असला जर नवरा नवरा नेटका असला तर फाटका संसारही नेटका करता येईल झालं आता बाजारात काय घेतलं ते सांग
होता कोंबड्याची बाग तेव्हा आली मला जाग. बघा माझी गिरा अजून कोंबड्याच्या बागे बरोबर उठते. हा बरोबर सांग. होता कोंबड्याची बाग तेव्हा आली मला जाग. गोठ्यात जाऊन पडली काही वासरांची गाठ. गेली जाऊन आई वाचला पुढे आहे. बरं सांग बाई. गोठ्यात जाऊन पडली काही वासरांची गाठ. म्हणूनच मी आणलंय दुधाचे माठ. दुधाचे माठ आणले. पण तुझ्या घरातलं दूध आहे का? बरं बाई तर हो माझं तुझे बाई काय ग नाही काय घेतलंय काय बाजाराला. आम्ही नाही का बाजारात काय घेतलंय ते सांग. सांगते आई. हा या तुझ्याची विक्री दे. प्रपंच चालता आमचा नवा. अगं बाई तुझाच नव्हे आम्हा साऱ्या गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. अगं मावशी ऐकशील तर. हा बाई ऐकते सांग. या तुझ्याची विक्री दे. प्रपंच चालता आमचा नवा. मी आणलाय खवा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ नाही जावा. पहिलं ना तिला वाकड्यात गेलेलं अजिबात आवडत नाही. माय दादा तुम्हाला सांगते. हा तर हो माझं काय घेतलंय काय बाजाराला. मावशी तू मी करता झाली भांडे तू काय तू मी चालवलंय. झाली भांडे तू आता सगळ्यांनी बसा चूप बसले आणि मी घेतले तू म्हणजे तू खूप आणलंय. हो मावशी तुपासारखं ग माझ्या वयाचं. आपण जाऊया बाजाराला. घेऊया तिला पण. घेऊया येतोच काय ना चमेली चमेली वाटते का. काय चमेली वाटते का. बरोबर आहे काय म्हणताय. चमेली नाहीच आहे ही आहे माझी उगेली. अहो उगेली बाई काय पण म्हणा. उगेली म्हणा दाबेली म्हणा चमेली म्हणा अजून काय पण म्हणा. ती गोट येणारच. काय ग नाही काय घेतलंयस काय बाजाराला. लोणी लोण्यासारखी काय माझी लोणी. सारिका ट्रॅव्हल्स यांचे ड्रायव्हर सुबोध गुरव यांच्याकडून मावशीला 101 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे अगं हे मावशी त्यांच्यासाठी एक तुला सुंदर असं नाव घ्यायचं आहे. सुबोध गुरव. सुबोधराव आता वारकरी संप्रदाय आहे म्हटल्यावर नाव पण चांगलंच पाहिजे की नाही. सुबोधराव पहिलं नाव खास तुमच्यासाठी. हो साहेब जरा नाव घेऊ का. विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले. बरोबर दादा. आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप शोधलं. खूप शोधूनही कोठेच सापडले नाही पत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि सुबोध साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. अरे आता काय झालं ते सांगा. आता काय झालं म्हणजे मुलींना विचारलं तुला घ्यायचं सांगितलं नाही. माझं काय नेहमीच कशात काय फाटक्यात
पोरीनो बाजाराला जायचे आहे वळणाची वाट बाजाराला जायचे आहे वळणाची वाट माझ्याकडे आहे का आता तुझ्याला सुद्धा थाक अरे पोरीनो आले मुलीचा घाट फार बाई अवघड आहे आपण शृंगार गीत गायलं तर घाट कधी संपेल करणार सुद्धा नाही
प्रेक्षकांच्या मनपसंतीपासून निवडून आले पारितोषिक राजेश माने यांच्याकडून 251 अंकाचा पारितोषिक, कैलास शिंदे 101 रुपये, सुधीर गोपाल जाधव 501 रुपये, देवदास बाबू चव्हाण 221 रुपये, प्रितेश सदाशिव मालक 111 रुपये, हर्ष केशव माने 201 रुपये, अनंत शिवराम नावले 202 रुपये, पांडुरंग बाबू निर्मल 201 रुपये, पायत प्रवीण जोगले व तन्वी प्रवीण जोगले आंबाव ओमसे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक, साजिरी सुशांत नावले यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक, मानसिक दीपक नावले 101 रुपये, संचालित दीपक नावले 101 रुपये, प्रसाद रामचंद्र वनकर 501 रुपये, दुर्वा सिद्धी विनेश निर्मल गवळ्यांसाठी 110 रुपये, विघ्नेश कानेकर नाथगाव धमालवाडी यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलावले त्याबरोबर धन्यवाद.
तेव्हा पृथ्वी माता गायचे रूप घेऊन विष्णूला शरण केली आणि म्हणाली, विष्णू कोण पृथ्वीवर हिमाकूल घालत आहे? तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, काळजी न करू, मी देवकीच्या पोटी आठवतात घेऊन कौसाचा नाश करेन. तोच मी आठवतात तुम्ही भगवान मला कुंडली गवळते. पण हो, त्या कौसाची खोल कशी मोडायची? आले लक्षात. मथुरी जाण्यासाठी दूध बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चालून येईल. ही कामगिरी आपण करता आपल्या मित्रावर थोपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, एकाएकी बोलवण्याचे कारण म्हणजे एकच आहे. आणि ते म्हणजे 16 वेळा ठाकठाक करत मथुरे नंतर जातात. त्या नवदवरेचा आपल्यात गुण राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवत आहे. देव बाप्पा, एवढीच ना कामगिरी? जाऊया आपण कुंजवनात. येतो मी. सुदामा, इथं काय आहे? जमीन हारले. कामगिरी सांगितलेली आहे ना. मी बाबा कामगिरी पूर्ण ऐकली आहे. बघ, तू कामगिरी पूर्ण ऐकलीस ना? मग तू करशील ना? वेळा आहेस तू. काय वेळा आहे? माझ्याने बाबा काही झेपणार नाही. अरे एवढी मोठी कामगिरी आणि मी करणार? मला काय होणार आहे काय? काय गवळणी किती आहेत आणि आपण दोघेच कशी कामगिरी पार पाडायची सांगा. 8 गवळणी कठीण आहे बाबा. अरे पण देवबापांच्या आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. काय पण आहे? तू करणार कोण कामगिरी? अरे घाबरतोस काय? काय? अरे आपल्या जोडीचा बोबडे आहे. अरे हा, बोबड्या. त्याला पटकन बोलवून घ्या. हा, त्याला आवाज देतो. तो कामगिरी 100% करणार. असेल काय? असेल काय? असेल जवळ. अरे बोबड्या रे बोबड्या.
हलवा तुला अरे का रे तुला कमर रावण दिसला याला हा एक नंबरचा पोर आहे ना याला खोटा कसा माझ्या पोटी जाताला रावण दिसला काय झालं काय दगड होता काय केलं दगड
कर्म काय थंड आहे रात्री येते 2-2 वाजेपर्यंत काय करीत असतात या भगवंताला माहिती तुला काय सांगतो तरी काय केलं काय करतात ही अशी देवला का मागायला लागली भगवान देऊल बांधावं का लागलं तुला सांगतो अशी बरीचशी देवला आपल्याला बांधायला लागली बलवून लावं दिख्यानो या परमेश्वराला वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घ्यावं लागलंय तू आपण युगात घ्यावा लागला सत्य युगात घ्यावा लागला अरे वेगवेगळ्या युगात जन्म घेतला तरी मेला हा मनुष्य प्राणी काय जन्माचा आतापर्यंत सुधारलेला नाही मेला खोटा जन्मा कर्म मेल्याचं दंड काय तुला सांगू अरे भावा आजच्या या कार्यक्रमातलं लोकांनी काहीतरी घरात चांगलं नेलं पाहिजे बरोबर ना तिकडं पचकत पाना काहीतरी बोलून उपयोगाचा नाही आपण त्या भगवान देवाच्या फुल्यात कार्यक्रम करतोय बरोबर ना माझ्या जमलेल्या ठाकल्या जनतेला एवढंच सांगायचं की आपल्याला मनुष्य प्राणी हा देह भेटलाय 84 योनी फिरल्यानंतर मनुष्य प्राणी हा देह आपल्याला भेटलाय पण आजचा मनुष्य प्राणी काय माहितीये काय 80% 90% एकदम खोटा आणि 10% चांगला नुसता दिखावा करतो देवळात काय पेढं घेऊन जातो काय चालाल घेऊन जातो काय वट्या काय भरतो काय अमुक काय करतो तमुक काय करतो अरे बाबा हा माणूस आतापर्यंत सुधारलेला नाही जरी तो किती सुधारला असला तरी हा आजचा कलियुगातला माणूस खोटामध्ये लय खोटा बरोबर ना अरे बाबा त्यासाठी चांगलं सत्कर्म करावं लागतं आपल्याला याची जर मोक्ष प्राप्ती घ्यायची असेल तर सत्कर्म चांगलं केलं पाहिजे संतांची संगत केली पाहिजे मग ती चांगल्या प्रकारचं इकडं कीर्तन सांगितलं कुणी ऐकलं नसेल त्यांचं लक्ष वाटावण्यात झालं आताच्या अरे बाबा अशी ही पिढी बरबाद झाले कृपया तरुण पिढीने लाग मारू नका पण आपलं जीवन जर खालगती जगायचं असेल तर आई वडील भगवंत ह्या सर्व लोकांची सेवा केली पाहिजे आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे आपल्या सर्व कुटुंबजनांनी आपल्या मोठ्या लोकांनी देवलं बांधले कशासाठी बांधले नामस्मरण केलं पाहिजे आपलं काय होतंय माहित आहे काय आपलं 80% 90% लक्ष वाईट गोष्टीला असतं आणि 10% लक्ष चांगल्या गोष्टीला असतं लक्षात आलं काय येणाऱ्या नवीन वर्षाचा चांगला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद एवढं चांगलं सांगत ना मेला हा त्याला काय सुधारण्याचा मग आजपासून एवढं चांगलं प्रवचन सांगत काय म्हणतो आम्ही कशासाठी बोलवलेलं माहितीये कशासाठी बोलवलाय ते तर विसरूनच गेलास तू अरे होय कशासाठी बोलवलाय ते इथूनच गेला हे मेलेच्या पायला मी चांगला कुदून होतोय कशासाठी अरे आपल्या इथे आपले कृष्णदेव आले होते शिव बाप्पा आले होते अरे कशासाठी आले होते एक छोटीशी कामगिरी सांगितली छोटीशी काय म्हणतो काय होत अरे कसली एवढी कामगिरी सांगितली नाही 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा 108 गवळणींचा मेळा तो धाटमाट करून मथुरेला चाललाय काय म्हणतो काय तो मथुरेला न जाता आपल्या गोकुळात राहिला ही कामगिरी आपल्याला चांगली कामगिरी सांगितली नाही पण करायची
काय झालं होतं काय जरा इकडे लक्ष दे. जरा नाही खूपच लक्ष आहे तुमच्याकडं. सुबोध गुरव सुबोधराव यांचं एक छानचं नाव घे पाहू. ते आहे कुठे सुबोधराव? नाव घे. हो का? बरं नाव आहे का? तर चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी. गोळवीत मोडली घडी. नेसली साडी लवकरच आले मुरडल या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. दादा आता पडले त्या. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दादा शेजारी भिंत. भिंत शेजारी कपाट. कपाटा शेजारी खाट. खाटेवर गादी. गादीवर ऋषी. उशीवर पारात. पारातीत वाटी आणि वाटीत तूप. तुपासारखं सुबोध रावांचं रूप. लग्न झाले का त्यांचं? तुपासारखं सुबोध रावांचं रूप. रूपासारखा त्या दोघांचा जोडा त्यांचा आणि वहिनींचा. रूपासारखा त्या दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. पण सुबोध राव तुमच्यासाठी काय मुग्ध आहे माझ्या हृदयाचं दार. विघ्नेश काणेकर यांचं देखील नाव घ्यायचं आहे. विघ्नेशराव नाव आहे का? तर नक्काच जेव्हा पुरी तेव्हा मावशी सजते. पण सजते
हो मावशे बरोबर आहे ना बरोबर हो तुम्ही मावशी बरोबर आता या अशा मुलींनी लाली लिपस्टिक सगळा मेकअप केल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही म्हणून म्हणते नटतात जेव्हा पोरी तेव्हा मावशीच असते विघ्नेशराव नंतर भेटा तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते तसे संजय गावडे छान नाव आहे संजय गावडे वयस्कर आहे नाव आहे का शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे घोरपडे बंधू थोरते अहो घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान आणि संजय साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे तुमच्यासारखे रसिक जन आहेत आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान आम्हा कलाकारांचे आम्हाला काय नेऊ अरे बाबा तू पण आलाय अरे माझं पाठ खोलत आता बाजारला काय नेऊ मी अरे काय काम आहे काय बोला ना आमचं काम आहे आम्ही काय म्हणतो तू आलीस कुठून आणि जाणार कोणी मास्टर बरोबर ना त्यांचं नाव छानपैकी झालं पाहिजे की नाही आता नमन माझ्यावर मुतुंगाला बरोबर ना म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही तयारी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही तयारी सात सुंदर जोडी चालले आम्ही मथुरे बाजारी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी सदैव राहो आम्हावरी साहेब तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा दृष्टी सारी अरे काय
मी दुसऱ्या मार्गाने जाईन. 12 मार्गाचा एक मार्ग करून देते आम्ही श्रीकृष्ण देवाच्या तुमचे देवांचे सौंदर्य असतात. पण अरे पण मी तुमच्यावर विश्वासच कसा ठेवू? विश्वास कायदा आहे का? कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटाडली. कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटाडली. त्यामध्ये घातला
पहिला खराब होता. आरवली बघितला की रस्ता. हा तर संगमेश्वर ते आरवली रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. हो नाही. हा संगमेश्वर ते आरवली रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. आणि छोटे सरकार तुम्ही आहात 1 नंबरचे. तुझं झालं काय ठीक आहे? हा? ए बापरे. झालं ना तुझं? हा? आमची ओळख पटली काय? पटली ओळख पटली. हा? अरे बस, आमच्या कार्यालय आणि देवबापाच्या उपमाने तुला थोडा वेळा उशाखाली बसावं लागलं. अरे एवढंच आहे ना. एवढंच आहे ना. एवढंच आहे. बरं ठीक आहे. अरे पोरी मो. अगं इथे पाहिजे काय झाला? त्या चालकी काय तो माणूस ठीक आहे याला थांबू दे. मला तू सांग. बोलत मला काम होता. आम्ही देवबापाला पाठवून देतो लवकर. अर्थ म्हणतोय हा. मी उद्या ठीक आहे चांगला काय चौक द्यायची देव बापाला लगेच पाठवून दे. लगेच पाठवतो. नाही तरी मावची माझं काय केलं चल, 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 चल. लवकर ये. अरे बापरे. हे तुझा मित्र गेले त्या लवकरनी पक्षात पहिल्या बघून घेतो. हाय मावचे. हाय 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 काय हाय सगळं गाळगाळ आहे. गर्मी होते मावचे. अरे मी काय म्हणते तुझ्या दुधीचे गेले ना. गेले गेले मग आता तुझं तिथे काय हाय? माझं काय आहे मावचे. जा ना तू पण त्यांच्यासोबत. मला तू सांग या खाल्ल्या लवकरनी बसल्या. अरे बाळा ते माझ्याच पोरी आहे बसणारच. आता आहे काय आता आहे. तुला बसायचं आहे का नाही मला थांब. काय म्हणतोय का? तुला बसायचं आहे का नाही बसायचं. मला बसता येत नाही. तुला बसावंच लागल. चला तर. गव्हासाठीची कामगिरी पार पडत दिसत नाही. आता आपण जर विचारले पाहिजे, राधे उभी राहा, तू नाल्याकडून जाणार कुठे? आम्ही आलेलो गोकुळाकडून आणि जाणार मथुरेला. मोत्रीचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्री भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्म, बेबी हिरा, मस्त कितीरा व सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. ते पण त्याने खरे. जेव्हा वैद्यच्या घोड्याने धुला उचलला, सारा लंकार कुठल्या बाजून ठेवला आणि आठवतात तिला समोर धारण केलं आहे. आपली ओळख सांगा. ऐकते राधे. मानव रूपी देह मी धारिला
रसिको, आता तर झाल्या राधाकृष्णाच्या प्रेम गीतासाठी कमलेश वेंजे यांच्याकडून 251 रुपयाचं 12,000 असं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या गीतासाठी वन्स मोर. साजिरी सुशांत नावले यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 1 रुपयाचं 12,000 असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय नितीनजी अनंत बेने, विश्वजित वसंत बेने, समीर शिवराम बेने यांच्याकडून या आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1,001 रुपयाचं 12,000 असं पारितोषिक आलेलं आहे. हौशी नमन मंडळाच्या आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
नसती केलं म्हणजे माझ्या पुत्राला शक्तीला पाठवलं याचा काय उपयोग झाला काय करावं काहीही सुचवलं
मोठा घास खाऊ नका. असं होय मग काय पाहतो. Thank you.